जमिनीच्या वादातून कल्याणमध्ये भावानेच केली भावाची गोळी झाडून हत्या। कोळसेवाडी पोलिसांनी 5 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या। उत्तर प्रदेशमधील जमिनीच्या वादातून कल्याणमध्ये चुलत भावानेच भावाची गोळी झाडून हत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे। कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून अवघ्या 5 तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। ही घटना बुधवारी मध्यरात्री 12 वाजता घडली। रणजित दुबे राहणार कैलासनगर कल्याण पूर्व याची त्याच्या चुलत भाऊ रामसागर रामशंकर दुबे याने हत्या केली। दोघांमध्ये उत्तर प्रदेशातील पारंपरिक जमिनीच्या वादातून वाद सुरू होते, त्याचे पर्यावसन हत्येत झाले। वाद वाढल्यानंतर आरोपीने धारदार शस्त्राने डोक्यावर हल्ला केला आणि नंतर गोळीबार करत रणजितचा खून केला। मृताची बहीण पूनम तिवारी हिने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला। तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे अवघ्या 5 तासात पोलिसांचा उल्हासनगरमध्ये अटक करण्यात आली। अवघ्या 5 तासात पोलिसांनी आरोपीला उल्हासनगरमध्ये अटक करण्यात आली। आरोपी विरोधात IPC कलम 302, 103(1) शस्त्र अधिनियम आणि MCO/CA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे दोन्ही आरोपी आणि मयत मूळचे उत्तर प्रदेशचे असून या दोघांवरती उत्तर प्रदेशसह कल्याणमध्येही अनेक गुन्हे दाखल आहेत। विशेष म्हणजे भावाची हत्या करण्यासाठी राम दुबे यांनी उत्तर प्रदेशमधून बंदूक मागून त्यांची गोळी झाडून हत्या केली। इतकेच नाही तर त्याचा राग इतका होता की गोळी झाडल्यानंतरही धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करत निर्घृणपणे हत्या करून आरोपी फरार झाला होता। सध्या या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत। काल रात्री 12 वाजेच्या सुमारास कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका इसमाला गोळी मारून त्याची खून करण्यात आला अशी बातमी आमच्या पोलीस स्टेशनला मिळाली होती। कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नायदे आणि त्यांची टीम हे दोघेही घटनास्थळी गेले आणि घटनास्थळी त्यांनी ते सगळी पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की रणजित दुबे जो मयत आहे, ज्याला गोळी लागून मयत झालेला आहे, त्या इसमाला त्याचाच चुलत भाऊ एक राम शंकर दुबे यांनी गोळी मारून खून केलेला आहे अशा आम्हाला माहिती मिळाल्याच्यानंतर आम्ही त्याची बहीण आहे, मयताची बहीण, तिची फिर्याद घेऊन रीतसर गुन्हा दाखल केला आणि 5 तासाच्या आत या गुन्ह्यातील आरोपी राम दुबे याला अटक करण्यात आलेली आहे। या गुन्ह्याचा पुढचा तपास पोलीस निरीक्षक श्री नाईक साहेब हे करीत आहेत। ह्या दोघं भावांची उत्तर प्रदेशचे राहणारे आहे। त्यांची वडिलोपार्जित मालमत्तेवरनं गावाकडे भांडण आहे आणि त्या भांडणामुळे त्यांची वाद बऱ्याच दिवसापासून चालू असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। एक ते कारण ह्या खून करण्यामागे असू शकते असा अंदाज वर्तवला जातो। आरोपीची काय पार्श्वभूमी? आरोपी हा दोघांनी एकमेकाविरुद्ध गुन्हे दाखल आहे, गावाकडे पण आहे, इथे पण कल्याणमध्येही एक गुन्हा त्याच्यावर दाखल आहे अशी माहिती मिळालेली आहे आतापर्यंत। आरोपी आता एकच वर गुन्हा दाखल झालेला आहे। जी तक्रारमध्ये आहे, फिर्यादमध्ये आहे, ते एकाच आरोपीचं नाव आहे। जास्त आरोपी असतील तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तशी कारवाई करण्यात येईल पुढे। सर, रणजित याच्या वडिलांवर ही हत्या झालेली आहे, त्यांच्यावर उत्तर प्रदेशलाही गुन्हे दाखल होते, इथेही गुन्हे दाखल होते। पोलीस स्टेशनला कारवाई करण्यात आली होती, त्यांच्यावर रीतसर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती।